आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या INO न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा। जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 99 60 92 22 12। आता कोणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही, परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही तर दिलीप धोत्रेंचे कायम गेले 10 वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील आणि मंगळवेढा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात। निवडणुका हा विषय नाही, निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं, लोकांचं कुणाचं लांगून चालन करणं, बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही। मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही। उलट या कुस्ती स्पर्धेला सर्वपक्षीय लोकांनी, सर्वपक्षीय नेत्यांनी, ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय, ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं। राजकारण हा विषय नाही, उलट जे जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतोय। सगळे लोक असणार ना, सगळे लोक, ही कोण आहेत सगळी लोक बसलेली? निश्चितपणे या ठिकाणी परवा मी ज्यावेळेस मंगळवेढ्याला या कुस्ती मैदानाच्या आयोजनासंदर्भात गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे वस्ताद मारुती वाकडे यांची तालीम आहे, त्यांची तालमीला भेट द्यायला गेला असताना त्यांचं काय अर्धवट काम होतं, थोडीफार मदत करायची होती, तर त्या ठिकाणी मी ताबडतोब मदत केली आहे, तुम्ही त्यांना विचारू शकताय। त्याचबरोबर जे जे वस्ताद मंडळी असतील, ज्यांचे तालीम असतील त्या लोकांनी त्या ठिकाणी जर त्या दिवशी अमित साहेबांच्या समोर जर लेखी पत्र दिली तर निश्चितपणे त्या सर्व तालमींना ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून, मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून, शासन दरबारी माध्यमातून निश्चितपणे आम्ही मदत करू असं मी या ठिकाणी सर्वच वस्ताद मंडळींना शब्द देतो। या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे त्या ठिकाणी माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते 6 वाजता या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती स्पर्धेमध्ये 100 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंतची बक्षिसं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय। संवाद साधणं ज्याचा त्याचा अधिकार आहे, संवाद साधला पाहिजे। मी काय म्हणतो की लोकांना मिळालं पाहिजे, कशा ना कशा माध्यमातून जनतेला, नागरिकांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, त्यांची सोय झाली पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत। जर कोण अडचणी दूर करत असेल, कोण मदत करत असेल तर चांगलं आहे। निवडणुकीच्या वेळेस निवडणुका बघू, लोकांना जो उमेदवार चांगला आहे, जो उमेदवार आपलं काम करेल अशाच उमेदवारावर जनता मतदान करणार आहे। त्यामुळे निश्चितपणे कोणी काय करावं जनता त्यांचा विषय आहे।